जय जय रामकृष्ण हरी. गजर हरी कीर्तनाच्या YouTube चॅनलवरती आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. सुंदर ती ध्यानोभी विटेवरी करकटावरी ठेवून या तुळसी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहेन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका सर्वात महत्वाचं तुकोबरायांच्या आवडीचं ध्यान तुकोबराया सांगतो आणि तेही चक्रात्मक ध्यान वारकरी संप्रदायातली मुख्य साधना नाम आहे. काय आहे सज्जनो? नाम. नामधारक संप्रदाय म्हणून वारकरी संप्रदायाची ओळख आहे. नामनिष्ठ संप्रदाय वारकरी संप्रदायातल्या टक्केवारी म्हणण्यापेक्षा सर्वच संतांनी नाम साधनेवर भर दिला. नाम या विषयामध्ये जगात कुणाचंही दुमत नाही. शास्त्राचं नाही, संतांचं नाही, ऋषी मुनी तपी तापसी नाम या मुद्द्यावर एकमत आहे. म्हणून संप्रदायातली मुख्य साधना नाम. सर्व ग्रंथानुमते संतानुमते नाम साधना एकमेव साधना आणि संतांनी नामा एवढी किंमत जगात एकाही साधनेला दिली नाही. नाम सोडून कुणाचा निषेध नाही, कुणी काही करा, पण आम्ही नाम चिंतनच करणार. म्हणजे वारकरी संप्रदायातली मुख्य साधना काय? नाम. पण नाम साधनेला त्याच तोला मोलानं जॉईंट खातं खोललं. कशाला? नाम साधनेला जोडीला घातलंय. कुणाला? ह्या ध्यानाला. कुणाला जोडीला घातलंय? ध्यानाला. नाम साधने बरोबरच ध्यानाला बी संतांनी किंमत दिली महाराज. काय? आणि ध्यान ध्यान शब्दाचा अर्थच काय? जे बिना कष्टाचं ध्येय प्राप्त करून देते. ध्यान शब्दाचा अर्थ काय?
मूळ धातूचं ध्येय चिंतने ध्येयते अनेन यत्त ध्यानम ज्याच्याद्वारे ध्येयभूत वस्तू प्राप्त केल्या जाते त्या चिजेचं नाव आहे ध्यान. ज्याच्या जी ध्येयामधली वस्तू असेल व्यक्ती पदार्थ असेल ती त्याला प्राप्त करून द्यायची ताकद आहे कुणात? ध्यानात. म्हणून ध्यान पावरबाज साधन. आणि काळ कसा आहे? काळ हा समजदार आहे महाराज. काळ असा ऐकावी बातम्या डोक्यात घेऊन काम करीत नाही. योग्य असा निर्णय करतो. कोण? काळ. जगातला जगाच्या मालकानं नेमलेला साक्षीदार येतो आणि नंबर 1चा समजदार बी आहे. कोण? काळ. समज बी देतो तो. अगोदर समजून सांगतो जरा व्यवस्थित. हा तेवढ्यात जर तोल सांभाळला तर त्याला दिलेली जेवढी फॅसिलिटी आहे तेवढी कायम ठेवतो. चकलीनं माणसं जर रस्ता सोडायला लागली मग ते कुणी असो जगातलं पुन्हा मग त्याची असेल तेवढी पावर काढून घेतो. कोण? काळ. पण अगोदर मात्र विनाकारण असं कोणावर अन्याय करीत नाही. त्याचा समजदारपणाचा कळस आहे. फार समजून घेतो. जरी एखादा माणूस थोडं रस्ता सोडून असा डामाडोल व्हायला लागला तरी सूचना करतो तो रस्त्याने. सामंजस्य दांडगं त्याच्याकडं. कुणाकडं? काळाकडं. काळानं प्रत्येक वस्तू व्यक्ती पदार्थांना एक वेळेला संधी देऊन बघितली. डाले गुरुजी काय तो प्रत्येकाला एक वेळेला काय करतो? संधी देतो. काहींनी संधीचं सोनं केलं आणि काहींनी संधीची माती केली. संधीचं जर सोनं केलं तर त्याला दिलेली काळानं पावर लिफ्ट कायम टिकली. त्याची पावर काढून घेत नाही. पण संधीची माती जर केली मग त्याची बी माती केल्याशिवाय राहत नाही. कोण? काळ. म्हणून जगात सर्वप्रथम पहिली पावर दिली ध्यानाला. पावर खरी नामातच. जगाच्या आरंभापासून ती अथते इथे कोणत्याही युगात नाम ही कायम वजनदार गिरायक. फिल पावर बाज गिरायक. कोण? नाम. याची एवढी पावर आणि ताकद दुसऱ्या कशातच नाही. जेवढ्या जगातल्या साधना आहेत या सर्व साधनेचा राजा आहे. राजा कोण? नाम. पण काळ संधी देऊन बघतो. काय करतो काळ? संधी देऊन बघतो. काळानं आतापर्यंत प्रत्येकाला संधी दिली. जगात पहिली संधी कुणाला दिली? पावर नाम. पण ध्यानाला पहिली जगात संधी दिली. म्हणून कृतय ध्यायतो विष्णू. जगात पहिली पावर कुणाला दिली सज्जनो? ध्यानाला पावर दिली. कृतयुगामध्ये ध्यान हे मुख्य साधन होत. पण ते काय व्हायला लागलं? ध्यानाला माणसं बसली
सरळ ईश्वराचं स्वरूप डोळ्या येण्याऐवजी ध्यान वाकडं चाललं. आता कुणकड चाललं ही जिनुकाम तिनुत आहे. ज्याचं त्याला माहिती आपलं कुणकड चाललं. ध्यानामध्ये अनावश्यक वस्तू व्यक्ती पदार्थाचं ध्यान केल्या चाललं. त्यामुळे ध्यानाची कॅटेगरी मनावाशी राहिली नाही. समज देतो काळ, पण मजबुरी करा. महात्मा गांधी जो करील त्याच्यावर ध्यानाचा अवलंबून आहे. म्हणून बहुतेक ध्यानाचा गैरवापर व्हायला लागला. म्हणून त्रेतायुगामध्ये ध्यानातली पावर काढून टाकली आणि यज्ञात पावर दिली. होम हवन जप जाप्य. त्रेतायुगात यज्ञ यागाला किंमत दिली. पण यज्ञ यागाद्वारे देवी देवतांना समीर भाग समिधीच्या रूपानं आपल्या भावना श्रद्धा समर्पित करण्याची एक सिस्टम पद्धत आहे वैदिक. पुढं 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 यज्ञाद्वारे पशुबळी सारख्या गोष्टी म्हणजे रस्ता सोडून धंदा चालू झाला. पशुबळीची यज्ञ चालू झाली. अश्वमेध यज्ञ म्हणजे काय? आता पांडवांनी कोणता यज्ञ केलता सज्जनो? अश्वमेध यज्ञ. अश्वमेध यज्ञ म्हणजे काय? घोड्याची मज्जा काढायची यज्ञात टाकायची. कळलं का? घोड्याची मज्जा काढायची आणि यज्ञात टाकायची. फायदा काय बी असो. पण इकडे पशुबळी चालले ना. मग ही यज्ञाद्वारे फाटेफूट व्हायला लागली. ध्येय बाजूला राहायला लागलं. म्हणून यज्ञातली पावर त्रेतायुगात तेवढ्या पुरती. द्वापार युगात ठेवली नाही महाराज. यज्ञातली पावर काढून टाकली. पूजा अर्चा चांगलं कर्म आहे म्हणून पूजा अर्चीमध्ये पावर दिली. आणि ती काय पूजा नावाचा आटमच असा आहे महाराज. आता इथं जेवढी कीर्तनला आले ह्याच्यातली किती माणसं पूजा करते जर चौकशी केली तर मला वाटते 5% बी निघतील का नाही खात्री नाही. पूजा नंबर 1चा कर्म आहे महाराज. एक तर स्नान झालेलं असते. आधुनिक शब्दात म्हणजे फ्रेश मूड माणूस राहतो. पूजेचा टाइम चांगला आहे. तो पूजा कर्म बी चांगलं आहे. पण वाईट एकच आहे. पूजेच्या भोवताली कंटाळा आणि आळस ह्या दोन्हींनी घेरावा घेतला. पूजेच्या भोवताली तळ ठोकून बसले. कोण कोण? कंटाळा आळस. पूजा करायचा माणसाला काय कंटाळा महाराज. पूजा करायचा पूजा काय आळसच येतोय ते करा. मग त्याच्यामुळं काय झालं? पूजा बी मजबुरी करा. महात्मा गांधी झाली. मजबुरी व्हायला लागली. आता एवढंच आहे की हिंदू म्हणून गण लावते तेवढं मेहरबानी तेवढं तरी बरं माणसाचं. पण मनाव एवढी लक्ष देऊन माणसं पूजा करतात का? नाही. पूजा म्हणलं की माणसाला कंटाळवाणं होतं. म्हणून पूजेमधली बी पावर काढली आणि मूळ पावर ज्या नामात होती त्या नामालाच पावर दिली महाराज. फिल पावर. योग परत्वे ही जशी साधनेतली खांदेपालट म्हणायची. पण नाम सुरुवात ती शेवट कायम वजनदार गिराईक. पण नामाच्या जोडीला संतांनी तेवढीच किंमत ध्यानाला दिली. आणि ही ध्यान नावाची चीज निजी चांगलं बी नाही वाईट बी नाही. निजी म्हणजे स्वतःच्या ठिकाणी. ध्यान त्याच्या स्वतःच्या जागेवर चांगलंही म्हणता येत नाही वाईटही म्हणता येत नाही. ती वस्तू व्यक्ती पदार्थावर त्याची बिल अवलंबून आहे. व्यक्ती चांगला तर ध्यान चांगलं. ज्याचं केल्या चाललंय त्याच्यावर त्या ध्यानाची कॅटेगरी आहे. आता ही जगद्गुरु तुकोबारायासारख्या दिव्य पुरुषांच्या आवडीचं ध्यान आहे.
कसलं ध्यान आहे गुरुजी? सुंदर ते ध्यान उभे विठेवर, सुंदर ते ध्यान उभे विठेवर, सुंदर ते करकटावरी ठेवून या. तुकोबारांच्या आवडीचं ध्यान आहे. तुकोबारांनीच विशेषण लावलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. विटेवर जे उभा आहे ते ध्यान कसलंय सज्जनो? सुंदर आहे. आता कसं आहे बघा, व्यवहाराचा चष्मा लावून जर बघायला गेलं तर मला वाटते आता जेवढी माणसं कीर्तनाला आलेत, फार नाही पण एकदा का होईना पंढरपूरला गेलेली असावीत. पंढरपूरलाच गेला नाही असं एखादं अपवाद असेल कोणी, पण बहुतेक माणसं गेलात का पंढरपूरला? नाही, एकदा का होईना. हा का नाही गेली? गेलीत. बरेच माना हलालेत नाही. प्रत्यक्ष पांडुरंगाला पाहिले का नाही पाहिलं? हा पाहिलं. मग एक आपला ठराव करू. अगोदरच ठराव केला बरा असतो. मी आता नवा आहे ना ह्या गावाला, मी जुना असल्यावर ठराव करायची काय करायचं? आपला एक ठराव कोणता? खरं बोलायचं. कसं बोलायचं? खरं बोलायचं. ठरावच. नारायण महाराज जर ध्यानात असू. कसं बोलायचं? खरं. हा, खरं बोलायचं. आता मला सांगा, पंढरपूरची पांडुरंगाची मूर्ती प्रत्यक्ष बघितली का नाही बघितली? बघितली. खरं सांगा, कलर कसला? तुम्हाला पांडुरंग परमात्मा कसा दिसला? जसा दिसला तसाच सांगायचा. कसं ठरलंय? खरं बोलायचं ठरलंय. पांडुरंगाची मूर्ती पाहिली का नाही? पाहिली. कसा कलर आहे? हा, माणसं बेहलीत का काय काय नेमकं? प्रत्यक्षात पांडुरंगाचा कलर कसा आहे सज्जनो? अहो काळा आहे, काळा.
झाकून कशाला बोलायचं? पांडुरंगाच्या मूर्तीचा कलर बघितला तर काळा आहे, काळा. त्याला प्रमाण बी येत नाही. थाईचा चिकाळा नादी बहु काळा, थाईचा चिकाळा नादी बहु काळा, मनोनी वेदात चाळा लावी लागे थाईचा चिकाळा अनादी बहु काळा, मनोनी वेदात चाळा लावी लागे माये. देव हा कसल्या कलरचा आहे? मग काळा. मग आता काळा आणि सुंदर फिटिंग आहे का? काय काळा कलर आणि सुंदर. अहो जेवढी बी काळ्या कलरची माणसं आहेत महाराज, त्यांना साबण पुराणात, दगड पुराणात घासायला. घासू घासूद होत. तुम्ही आजोबार काय ना बघा, गोऱ्या माणसापेक्षा काळी माणसं जास्तच घासून तास धरून असते. हा, ते आमची गुरुवारी घुलेबा सांगायची. ते म्हणायची काळी माणसं साबण दगड घासून मागदी, पण भानगड अशी होती, त्याला वाटते हे काळ्याचं गोर होईल. काळ्याचं गोर होत नाही. काळे गोरे पण धुतले फिटून येणे. हा, पण ते काळ्याचं गोर होत नाही. गुरुवारी म्हणायचे काळाच कलर उठावदार दिसतो. जास्त जर घासलं तर काळाच उठून दिसतो. हा, म्हणजे काळ्याचं गोर होत नाही. काळा आणि सुंदर व्यवहाराच्या चष्म्यात बसते का? पण इथं तुकोबा आहे म्हणतात सुंदर ते ध्यान. तर असे पहिली गोष्ट, सुंदर शब्दाचा अर्थ सांगतो. अव्यय प्रकरणातला शब्द आहे. सुंदर म्हणजे काय? सुंदर शब्द आपल्या ऐकण्यात आहे का? हे बी नाही तुमच्या ऐकण्यात. हा आहे का ऐकण्यात का नाही? हा, सर बेट बसत नाही ना. सुंदर शब्द अहो सतत वापरातला आहे की नाही? सुंदर सुंदर म्हणजे काय? सुंदर शब्दाचा अर्थ असा केलाय, सुष्टुम अंतरम यस्य तत् सुंदरम इति बहुब्रीही. सुष्टुम म्हणजे चांगलं, अंतर म्हणजे आतलं, यस्य म्हणजे ज्याचे, सनाम तो विठ्ठल शास्त्र वरल्या कलरवर बिल काढीत. लक्षात आलं का नाही? सुष्टुम अंतरम यस्य तत् सुंदरम, ज्याच्या आतलं चांगलंय त्याचं नाव सुंदर आहे. म्हणून संतांनी निश्चित केला ना, काय भुललाशी वरलिया रंगा. हा, वरल्या कलरला शास्त्र संत फारशी किंमत देत नाहीत. हा, किंमत आहे आतल्याला. अंतरम सुष्टु यत्तत् नाम सुंदरम, ज्याचं आतलं चांगलं आहे ना त्याला म्हणायचं सुंदर. ज्ञानोबरायचे शब्द आहेत, ये रवी अंतकरण शुद्ध नसता, बाहेरील कर्म तत्वता विटंबुका. काय करायचं? बाहेर किती वेळ स्वच्छ राहत असताना अंतःकरण बरोबर नसेल तर. हा, तिथं दृष्टांत दिला ना. काय? गाढव तीर्थी नहानीला, काय प्रेत जैसा शृंगारीला, का गाढव तीर्थी नहानीला, कडू दुधिया माखीला गुळ जैसा. प्रेताला किती शृंगार घातले, शोभून दिसतेत का? नाही. आणि गाढवाला कोण बी तीर्थस्नान घातलं त्याला लोळी येत नाही तोपर्यंत. आणि कडू भोपळ्याला कुठल्या बी कंपनीचा गुळ टाकला तरी ते जात. कडू दुधिया माखीला गुळ जैसा असं आहे ते. म्हणून आतल्याला किंमत दिली शास्त्राने.
सुष्टुम अंतरम. आता पांडुरंगाच्या वरल्या कलरवर काही अवलंबून आहे का? आता नाही. देवाच्या आतलं कसं आहे? आता देवाच्या आतलं कसं आहे? एक महात्मा होऊन गेला महाराज, आचार्य मंडळीतला एक महात्मा होऊन गेला. जसं वेगवेगळे आचार्य झाले, शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्काचार्य, तसा हा महात्मा होऊन गेला. नाव बी इतकं वजनदार आहे, वल्लभाचार्य. नाव बी इतकं वजनदार आहे ना, आहे बी वजनदार गिरायक. कोण? वल्लभ. त्या महात्मा वल्लभानं 5 रस वगळली जीवनात. मुळात रसच किती आहेत? 6 रस. टोटल अन्न जे आपण खातो किती प्रकारचं असतं? 6 प्रकारचं 6 रस. काही कडू आहे, काही तिखट आहे, काही खरट आहे, काही आंबट आहे, काही तुरट आहे, काही गोड आहे. संपलं. 6 रस अन्न आहे. 5 रस जीवनात वगळले आणि फक्त मधुर रसाचं पान केलं त्यानं. म्हणून त्यानं केलेल्या भक्तीला नावच दिलंय मधुरा भक्ती. मधुरा भक्तीचा आचार्य त्यानं जीवनात आलेले अनुभव 8 श्लोकात लिहिले आणि त्याला बी नाव दिलंय मधुराष्टक. त्या मधुराष्टकाच्या पहिल्या श्लोकात त्यानं जगाच्या मालकाच्या आतला फोटो घेतला. विठ्ठल त्या महात्मा वल्लभानं देवाच्या आतलं ओपन केलंय. देवाचं आतून कसलंय? कसलाय? अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. आता उत्तरार्धात आहे का? हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरखिलम मधुरम. हृदयम मधुरम. जगाच्या मालकाचं हृदय कसलंय सज्जनो? मधुर म्हणजे गोड आहे. मग देवाच्या आतलं कसं आहे? गोड आहे, चांगले. देवाचं हृदय मधुर आहे, गोड आहे आणि आतलं चांगलंय. म्हणून सुंदर ते ध्यान उभे सुंदर ते ध्यान उभे विठेवर कथावरी ठेवणी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. सुंदर ध्यान उभे देवाच्या आतलं कसं सज्जनो? मधुर आहे, गोड आहे. देवाचं हृदय मधुर आहे महाराज, फार गोड गोड. म्हणून सुंदर ते ध्यान आतल्यावर बी अवलंबून आहे. आणि असं आहे, कोणत्याही विषयाला शास्त्र आणि संतांनी परिणामावर बिल काढले. खरा निर्णय कशावर केलाय? पायापुरतं जग बघणारी नाही. शास्त्र आणि संत कसा दसाला लावून काय काढतात ते परिणामावर फायनल करतात. हा, अहो खाताना कारलं
नुसतं कडू का खानदानी कडू? खानदानी कडू ना ती. कोण कारलं? कोणत्या बी पोराला विचारा, कारल्याची भाजी म्हणल्या तर खाली मान टाकते. काय कारला आवडतंय का? बघच काय. पण जी काय खावं काय खाऊ नये, आरोग्यासाठी योग्य काय, हा निर्णय करणाऱ्या डॉक्टरला विचारायचं. कारलं कुठला बी डॉक्टर म्हणणार नाही नाही नाही, मग आपण इच्छा नसली तरी 2 घास खाऊ कारला असल्यावर. म्हणजे जाणकाराच्या चष्म्यात आता कडू यो, पण परिणाम. आणि जिलेबी, गुलाबजामुन, रसगुल्ला ही असं खायला तास धरून खातील. अहो ही गोड आटम मिळाल्यावर ही असं तुटून तर पडतील. पण परिणाम माणसं म्हणते तर डॉक्टर साहेब मला 2-4 दिवस झालं कसं फिरल्यासारखंच व्हायला. चेक केल्यावर माणसं म्हणते तुम्हाला फक्त 500 शुगर आहे. आरोग्याला हानिकारक. म्हणजे बिल कशावर आहेत? निचोड परिणाम. शास्त्र म्हणतंय ध्यान चांगलं किंवा वाईट हे कशावर ठरवायचं? परिणामावर. ज्याच्या ध्यानाचे परिणाम वाईट ते वाईट, आणि ज्याच्या ध्यानाचे परिणाम चांगले ते प्रथम दर्शनी काय हे याला किंमत नाही. किंमत कशाला आहे? परिणाम. दुसऱ्याच अध्यायात सुंदर चिंतन आले. स्वतः भगवान सांगतात. भगवान म्हणतात अर्जुना ध्यायतो ईशान पुंसस संगास्तेषु उपजायते संघात समजायते काम कामात् क्रोधो अभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृति विभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति विठला. विचार कर. देवाला जर सोडलं तर बाकी या जगातल्या कोणत्या बी वस्तू व्यक्ती पदार्थाचं ध्यान करायचं. काय देव अथवा देवमान्य संत, देवतेची काय देवते संत देवते. संत आणि देव ही वेगळे आटम नाही, दोन्ही एकच. त्यांना जर सोडलं बाकी कुणीही कुणाचं ध्यान करा. काय जीवानं जीवाचं अथवा जीवानं जडाचं जर ध्यान केलं त्याचे परिणाम हे काय? पुंसच विषयान ध्यायते. स्त्री पुरुष आदी करून कुणी असो, आपण जर जीवानं जीवाचं ध्यान केलं, पुंसच विषयान ध्यायते, परिणाम ध्यान ज्याचं केलंय तो आपल्या जवळ असावा असं वाटतंय. पहिलं काय उगवतंय तो आपल्या जवळ असावा. वस्तू व्यक्ती पदार्थ ज्याचं ध्यान केलंय. म्हणून ज्ञानोबा सांगतात जरी अंतकरणी विषय स्मरती तरी निसंगाही अपजे संगती अनसंगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. ज्या वस्तू व्यक्ती पदार्थाचं ध्यान केलंय ते जवळ असावं असं वाटतंय, आणि ती वस्तू ती व्यक्ती तो पदार्थ जवळ आला, त्या पदार्थाचा व्यक्तीचा संयोग झाला, संग झाला, संघातून कामनाम इच्छा तयार होत असते. संघात समजायते काम. काम शब्दाचा अर्थ आहे इदम मेस्यात इदम मेस्यात इति इच्छा काम शब्द. पंचदशी कारणी काम शब्दाचा अर्थ केला काय? अहंकार चिदात्मान वेकीकृत्या विवेकतः इदम मेस्यात इदम मेस्यात इति इच्छा काम शब्दिता.
अविवेकच खरा, पण विवेक आहे असा भास करून अविवेकी कृत्या इति विवेकता. काय इदम एष्यात दिदम एष्यात इशू इच्छायाम, हे मला हवंय ते मला हवंय या अभिलाषा वृत्तीचं इति इच्छा कामशब्दित. हे मला हवंय ते मला हवंय याचं नाव काम आहे. त्या हव्याशी वृत्तीचं दुसरं नाव काम आहे. आणि तो काम संघातून तयार होत असतो. संघात कामम समजायते, संघातून काम तयार होतो, इच्छाशक्ती तयार होती. आणि ती काम दोन्ही अंगानं चांगला नाही. उत्पन्न झाला की दोन्ही बाजू त्याच्या वाईट आहेत. कोणत्या? काम पूर्ण झाला तर लोभ तळ ठोकून बसतो. पुन्हा पुन्हा ती चीज आपल्याला असावी वाटणार. वस्तू असो, व्यक्ती असो, पदार्थ असो, पुन्हा पुन्हा मिळालं पाहिजे. काय ही लोभ. अपूर्ण राहिला धाकटा भाऊ भडकूनच उठतो. कामाची अपूर्णते, क्रोधाची आगटी खवळते. पूर्ण झाला तर लोभ आणि अपूर्ण राहिला तर क्रोध. म्हणून कामात क्रोधो अभिजायते. आणि एकदा हे बघा, क्रोध उत्पन्न झाला की क्रोध हा रिकाम्या हातानं कुठंच जात नाही. नांदापूरला जरी आला कोण क्रोध, तरी ते रिकाम्या हाताने येत नाही. मग येताना मोहाला घेऊन येतो. कुणाला? मोहाला. मोह म्हणजे मुह्यती अनेन यः सह मोह. माणसाला ज्याच्याद्वारे मोहित केल्या जाते. लक्षात येईल का नाही? काय करतो तो? मुह्यते अनेन यत्तत्, अर्थात यः सह मोह, ज्याच्याद्वारे माणसाला मोहित केल्या जाते. म्हणून खून खटल्यापर्यंत प्रकरण जातात. साध्या साध्या गोष्टीहून खुनापर्यंत जाऊन टेकते. आणि घटना घडून गेल्यानंतर माणसं विचारतील, हे काय केलं रे? त्याला गावठी भाषेत माणूस म्हणते, रागाच्या भरात मला कळलं. रागाच्या भराचं नाव आहे मोह. विढल विठल. तो क्रोध मोहाला घेऊन येतो. आणि एकदा माणूस मोहित झाला, कशाला बी होऊ द्या, काय माणूस कशाला बी मोहित होऊ द्या, त्याची स्मृती नावाचा एक आटम आहे. बुद्धीची थोरली बहीण. बुद्धीच्या थोरल्या बहिणीचं नाव काय? स्मृती. नव ज्ञान मिळवायचं बुद्धीनं आणि कप्पे वाईज रचून ठेवायचं काम स्मृती करते. म्हणून शास्त्राने स्मृती शब्दाचा अर्थ केला काय? अनुभवजन्य ज्ञानम इति स्मृती. पाठीमागं आलेल्या अनेक अनुभवाचा संच, तिचं नाव स्मृती. पण हा क्रोध मोहाला घेऊन आल्यावर आणि माणूस मोहित झाला, कशाला बी हो द्या महाराज, माणूस मोहित झाला की त्याची स्मृती नष्ट होत असते. म्हणून माणसं म्हणतीत ना, मला आता पहिल्यासारखं आठवण आहे, असं म्हणतात का नाहीत? म्हणे माणसं बोलतात का नाहीत बोलत, मला आता पहिल्यासारखं आठवण आहे. त्याचं कारण आहे, कुठल्या तरी हिरवळीत रमलंय गिराईक. कशाचा ना कशाचा मोह धरल्याशिवाय संमोहित झाली या व्यक्ती नाश पावे स्मृती. चंडवातेन ज्योती आहात जैसी. वेगवान वाऱ्यानं दिवा जसा विजून जातो तसा मोहित झालेल्या माणसाची स्मृती विजून जाते महाराज. आणि एकदा स्मृती भ्रम झाला की त्याला मागचं काहीच आठवत नाही महाराज. मग बुद्धी येते, आपली बहीण गेली, अरे अरे सर्वथा बुद्धी अवघडी हृदया माझी. अवघड मानते. आतापर्यंत मी जेवढं पाठांतर केलंय, जेवढे वेगवेगळे अलंकारी बसविले होते, ती कुठं गेलं काही आठवण आहे आता काय. मागचं आठवण आहे. ती म्हणती एवढं कमीलेलं बहिणीच्या हवाले केलं.
बहीण गेली, तिच्याबरोबर ती नॉलेज लॅप्स होऊन गेलं, संपलं महाराज. आता ते काहीच राहिलं नाही कप्पे व्हायचं. बुद्धी अवघड मानते आणि नुसतं अवघड मानित नाही, बुद्धी सुद्धा मधल्यामध्ये नष्ट होते. लक्षात येईल का? आणि बुद्धीचा नाश त्याच्या दुसऱ्या क्षणाचं नाव आत्महत्या आहे. विठ्ठल लक्षात येईल का नाही? आत्महत्या नावाचा जो आठम आहे ना, तो कशामुळे बी करू द्या, कुणी बी करू द्या, समजायचं बुद्धी नष्ट झाली तरच आत्महत्या. बुद्धी जिवंत असेपर्यंत त्याच्या वाम मार्गाला जाऊ देत नाही, पावर बाजायची. बुद्धी नाशात प्रणश्यती केवलम न तु नश्यती प्रखरसेन नश्यती इति प्रणश्यती. केवळ नष्ट होत नाही, प्रखरतापूर्वक शरीराचा त्याग करतो म्हणजे मरतो. याचा अर्थ आत्महत्यासारखी घोर क्रिया बुद्धिनाशात प्रणश्यती. मग आता सांगा, कुणीही कुणाचं ध्यान करा, ध्यानातून संग, संगातून काम, कामातून क्रोध, क्रोधातून मोह, मोहातून स्मृतिभ्रंश आणि स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. आत्महत्येसारख्या घोर क्रिया म्हणजे आपल्या ध्यानाचे परिणाम आत्महत्येकडे निघाले आणि आपली बिलं कशावर फायनल? परिणामावर. परिणाम चांगला तर ध्यान चांगलं. म्हणून जीवानं जीवाचं अथवा जीवानं जडाचं जर ध्यान केलं तर ह्याचे परिणाम चांगले नाहीत, आत्महत्यासारख्या घोर क्रिया आहेत. आणि म्हणतीत बिना मैंने अपनी जिंदगी तेरे पर न्यौछावर कर दी. पागल कारखान्याची भाषा बोलायली. स्मृती भ्रंश झाल्याची पावती नाही, बुद्धी नष्ट झाल्याची पावती. म्हणून जीवानं जीवाचं जीवानं जडाचं ध्यान करायचं नाही, परिणाम चांगले नाहीत. हा इकडे देवाची ध्यानी ध्याता पंढरी राया मना सहित पालत काया, मना सहित पालत काया, मना सहित पंढरी राया, मना सहित पालत काया, मना सहित पालत काया, मना सहित पालत काया. पंढरी राया, मना सहित पालत काया, मना सहित पालत काया, सहित पालत ध्यानी ध्याता पंढरी राया. कसे सर्व आपण तयारीची माणसं आहोत. ही 8 मात्रा म्हणजे कातणीला आलेल्याचा मात्रा आहे. अहो आपलं भजन 4 मात्र्यात चालतं, 8 मात्र्यात आहे. अस्थायी आधी करून त्रिताल आधी करून 8 मात्र्यात आहे. पण अर्धी धुमाळी, जलद धुमाळी, साधा ठेका ही सर्व 4 मात्रेचे. आणि उतरणे 8 मात्र्यात म्हाताऱ्या बाईला चावतही. म्हणून जागेवर तुकडा विढाला. आपला मुद्दा काय? भगवंताचं जर ध्यान केलं मना सहित पालटी काय. काय हे पावर आहे. ध्यानी ध्याता पंढरी राया मना सहित पालटी काया. अहो जाहीर आहे महाराज. विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंडाना ध्यानी मग सुखा काय झाले सोय विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आना ध्यानी मग सुखा काय उने आणि झाले सोय रे त्रिभुवनी. सारं जगत सोयर होत आहे. काय दहले मुंडे सोय रे. हो होत.
जगत स्वैर होता आपण तर माणसं आहेत. तुकोमरे म्हणतात ना, वृक्षवल्यामा पक्षी ही सुस्वरे आळ. खरं जगस्वर आमचे, मी ज्यांच्याकडे व्याकरण शिकलो ते स्वामी शांती धर्मानंदजी, मोठा तगडा विद्वान आहे, भारतातल्या चुनेगिन्या विद्वानातला एक. त्या स्वामीजी ज्यांच्याकडे शिकले ते स्वामी रामानंदजी तीर्थ. आता 2-4 वर्ष झालं त्यांचं शरीर शांत झालं. पण भारतामधला अप्रतिम काशिकानंदाच्या तोडीचा म्हणजे रामानंद. हां, स्वामी रामानंदजी म्हणजे उज्जैनवाले, आपले हे ओंकारेश्वर, मोठा तगडा महात्मा महाराज, जिभेवरच सरस्वती. आणि त्यांचे गुरुबंधू होते नेपाळचे. कुठले? नेपाळचा एक महात्मा, त्यांचे गुरुबंधू काशीला बरोबर राहिलेले. मग ते अशी फिरायला निघाले की आमच्या गुरुजी स्वामीजीला म्हणायचे, अरे शांती चलना है हमारे साथ घूमने के लिए. जी जी जी. मग ह्यांची पिशवी बरोबर घेऊन चालायचं स्वामीजी. मग ती दोघं चालायला लागली. ते नेपाळचा जो महात्मा होता ते आता रस्त्याने असा चालायला लागला. दोन्ही साईडच्या वनस्पती आणि झाडं अशी खाली वाकायची फांद्या. ही महात्मा रस्त्याने आला, दोन्ही साईडचे झाडे असे झुकून नमस्कार करायचे. हे महात्मे पुढे गेल्यावर मग झाडं ताईट व्हायची. मग ती रामानंदजीने विचारलं, गुरु भाई, और मैं काफी देर से देख रहा हूं दोनों ओर के पेड़ पौधाएं जो है आपको झुक कर बड़ा ढंग से नमस्कार करती है, क्या? नहीं बोले, ये हमारे रिश्तेदार है. संबंध जगात नातं जुटल्या जाते. झाले सोयरे त्रिभुवनी, त्याच्या ध्यानाची पावती वाचायला. देवाच्या ध्यानाची ही ताकद आहे, परिणाम चांगले. म्हणून सुंदर ते ध्यान, देवाच्या ध्यानाचे परिणाम चांगलेत म्हणून सुंदर ते ध्यान. कोणतं? जे उभे विटेवरी. जे शब्द नाही मग कसा लावला तर त्याचं एक शास्त्र आहे. काय? आता जवळजवळ माणसांनी परीक्षा दिल्यात. ह्या लेकरांनी जवळजवळ दिल्यात का नाही परीक्षा? पहिली दुसरी कसली का होईना परीक्षा दिल्यात. मग आपल्याला संदर्भ शब्द येतो का? मराठीत संदर्भ येतो का नाही? खालील व्याख्या संदर्भासहित लिहा असं येत आहे का नाही? मग संदर्भ कसला आहे ते सांगतो ना. संदर्भ असला असतो कसला? जच्या 12 खडीचा, जच्या 12 खडीचा तच्या 12 खडी बरोबर गुप्त संबंध आहे. त्याला संदर्भ म्हणतात. काय म्हणतात त्याला? संदर्भ म्हणतात. आता हे बघा, जिथं उजडाल तिथं उजडल. लक्षात आलं का? ज आलं ना, जिथं उजडाल तिकडं बी तिथं उजडल. आणि जसं होईल तसं आणि जी होईल ती होईल. कनेक्शन आहे मध्ये, ह्याला संदर्भ म्हणतात. बिढळ म्हणून सुंदर ते ध्यान उभे वटी. काय? सुंदर ते अपोजिट जे म्हण जिथला तिथं, जशाला तस. काय? जीला ती, तेला जे. म्हणून सुंदर ते ध्यान जे उभे विटेवरी. समजा जे नाही लावला तर बघा आता हे बघा, जसं आहे तसं जर चरण म्हणलं संदर्भ न जोडता तर एखाद्या माणसाचा फऱ्यात पाय चमकलेला असतो. फऱ्यामध्ये त्या पॉइंटवर आला की लपखांत येते असं लाख दिशी असं विढाला. आता
आता शब्दाकडे बघा. सुंदर ते ध्यान उभे वाक दिशी मशीन अशी ते डबका ती संदर्भाचा पॉइंट आहे. हा त्याच्यामुळं तिथं जे 12 खडी संदर्भ कायद्यानुसार येते, नियमच मानलेला आहे तो. त्याच्यामुळं त्याला अभंगात नसलं तरी व्याकरणाच्या चष्म्यात येते. त्याच्यामुळं मोकळा मंगळवार नाही. विढल सुंदर ते ध्यान जे उभे विटेवरी, जे विटेवर उभा आहे ते ध्यान सुंदर आहे. आता मला सांगा, विटेवर जे उभा आहे आपलं कसं ठरलंय सुरुवातीला? खरं बोलायचं ठरलंय, आता बदलायचं नाही, लक्षात घ्या. ओ शिवाजीराव, कसं ठरलंय? खरं बोलायचं ठरलंय. आता बघा, बघा मला सांगा, असे हात बांधून विवेकानंदासारखा असा रुबाबात हे आकर्षक वाटतंय का विटेवरला आकर्षक वाटतंय? हा होय. आता विचार करा, विटेवर जे उभं आहे, विटेवर जे उभं आहे ते कसं उभं आहे माहिती का? समचरण दृष्टी, चरण सम दृष्टी सम. मग मला सांगा, एखादा माणूस जर आला, आता समजा शास्त्री 7 दिवस येते, 7 दिवस एखाद्याचा चांगला परिचय झाला. शास्त्री शास्त्री थांबा 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 दर्शन घेऊ द्या, आणि चल घे दर्शन. बसतंय का बेरजे? नाही नाही, इथं चरण सम पाय जोडणं महत्वाचं आहे. लक्षात येईल का नाही येईल? आणि समजा एखादा लहान लेकरं, तर काही ठिकाणी गेल्यावर माणसं म्हणतात, बाळू बाबांच्या पाया पडावा. काय भानगड आहे की कुठल्या बी गावचं लेकरू बघा तुम्ही, पाया पडायचं नाव घेतल्यावर पहिलं ती चेहरा तपासतंय, ही पाया पडायसारखा बाबा आहे का? लेकरूवर बघणार चेहऱ्याकडे. आणि समजा त्यानं जर डोळे वाटारून लेकराकडे बघितलं, लेकरू दर्शन घेतय का? घेत नाही. मग डोळे वाचून जर लेकराकडे बघितलं तर घेतय का दर्शन? म्हणून ही मुद्रा अशी आहे, जे विटेवर उभं आहे, चरण सम दृष्टी सम. म्हणून ही दर्शनीय मुद्रा आहे. म्हणून आमच्यासाठी कशी सुंदर ते ध्यान, ते ध्यान सुंदर आहे. विटेवर जे आहे ते कसं आहे? सुंदर ध्यान आहे. आणि त्याच्या बुडात एक आहे, विटेवर जे आहे ते असं आहे खरं तर. कसं? पितृसेवा पुण्य लाधले निधान, ब्रह्म सनातन अंग संगे, ब्रह्म सनातन अंग विटेवर जे उभा आहे त्याची ही खासियत आहे. काय? विटेवर जे उभं आहे ना, ते आम्हाला स्पष्ट सांगायले आई वडिलाच्या सेवेचं हे प्रमाणपत्र. लक्षात येईल का नाही? कुणाच्या? पितृसेवा पुण्य लाधले निधान. विटेवर जे उभं आहे ना, ते आईवडिलाच्या सेवेचं प्रमाणपत्र आहे. म्हणजे आईवडिलाची सेवा किती महत्वपूर्ण आहे हे विटेवर उभं राहिलेलं ना आम्हाला दाखवून दिलं. म्हणून आमच्यासाठी ते ध्यान सुंदर आहे.
हा एवढीच का ध्यानाची परिभाषा? नाही नाही नाही, एवढीच सुंदरतेची परिभाषा आहे. तुकोबारे म्हणतात नाही, कर कटावर सुंदर ध्यान सुंदरते ध्यान उभे विटेवरी. सुंदरतेची परिभाषा, सुंदरतेची परिभाषा तुकोबाराय म्हणतात करकटावरी ठेवून या, म्हणून ते ध्यान सुंदर आहे. कमरेवर हात ठेवून उभं आहे म्हणून आमच्यासाठी ते ध्यान सुंदर आहे. आता मला सांग, असे हात बांधून विवेकानंदासारखा असा रुबाबात मुद्रा सुंदर वाटते का कमरेवर हात दिलेली? कसं ठरलंय? खरं बोलायचं ठरलं. असं काही विद्यी वारा असेल तसं उधळायचं नाही. खरं बोलायचं ठरले. असं रुबाबात ही मुद्रा सुंदर. मुळात कमरावर हात कधी देतीत माणसं? लय वैतागल्यावर, थकल्या बहागल्यावर, गळून गेल्यावर माणसं म्हणते कमरावर हातच कधी येतील? गळून गेल्याच्या पावते. असा रुबाबात ही सुंदर वाटते का कमरावर हात दिलेलं? काय खरं बोलायचं ठरलं बाबा. पोर लय बनवून ठेवली काय? कमरेवरली हात आमच्यासाठी ती मुद्रा दिलासा देण महत्वपूर्ण सुंदर का? त्याचं कारण आहे. अहो कल्पना करा, नांदापूर सारखं गाव आहे आणि अशा गावाला खिटून एखादा मोठा वाडा आहे आणि नदीला पूर आला. पलकडल्या किनाऱ्यावर नवीनच माणूस आलाय गावाला. मग इकडल्या किनाऱ्याला जो माणूस उभा आहे तो असा तुंब्याची तुंबे हात बांधून उभा आहे. काय फायदा आहे का त्याचा? हा, त्या पुरातून अलीकडे यायचं, अंधार पडलाय, लवकर घर गाठायचं, नवीनच पाहुणा आहे. मग त्या येणाऱ्या पाहुण्यासाठी नुसतं तुंबे हात बांधून उभं महत्वाचं आहे का? ओ पाहुणं, हे बघा इतकंच पाणी वरल्या बाजूने या, नाही तर खाल्ल्या बाजूने. ही सांगणं गरजेचं आहे का नुसतं हो तुंब्या कामाचं आहे? काय गरजेचं आहे? हा, जाहीर आहे महाराज. संसारूपी सागरातून तरुण जाणाऱ्या साधकासाठी ही दिलासा देणारी मुद्रा. भवसागर तरता, भवसागर तरता, अरे करीता कटी कर ठेव, भवसागर तरता कार्य करी तसा चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवून. भवाब्दीचा अंत इतुलाची जाणावा, जघन प्रमाण दावित. संसारूपी सागरातून तरुण जाणाऱ्या साधकाला ही दिलासा देणारी मुद्रा आहे. आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी देखील पांडुरंगाष्टकाच्या 3ऱ्या श्लोकात हीच कबुली केले. काय? प्रमाणम भवाब्दीरिदं माम कामम
नितंबकराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्व सत्ये धृतो नाभिकोशा परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम प्रमाणम भव अब्धे प्रमाणम किम प्रमाणम भवाब्धे भवनाम संसार भव शब्दाचा अर्थ काय संसार आप म्हणजे पाणी धी नाम साठा आणि आव भवाब्धे सप्तमी एकवचन संसार रूपी सागरात यत प्रमाणम दर्शयती केन दर्शयती नितंबकराभ्या कमरेवर हात ठेवून परमात्मा साधकाला ही दिलासा द्यायला संसार रूपी सागरात इतकंच पाणी माणूस बुडत नाही काळजी करू नका संसार रूपी सागरातून तरुण जाणाऱ्या साधकाला ही दिलासा देणारी मुद्रा असल्यामुळं आमच्यासाठी ते ध्यान सुंदर आहे काय म्हणून सुंदर ते ध्यान एवढी सुंदर त्याची परिभाषा आहे का नाही मग तुकोबरा काय सांगतात तुकोबरा तुळशी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा आवळे निरंतर हे चिन्हानो आवळे तुळशी हार तुळशी हार पितांबर तुळशी हार तुळशी हार दुबार कुमार अहो ही सध्याचं काटछाटीचं जग आहे काटकसरीनं संसार करावा लागायला लागले कशात बी बचत गट आहेत आपल्यात का नसावा थोडक्यात तुळशी हार गळा म्हणून ध्यान सुंदर आता मला सांगा एखाद्याच्या गळ्यात सोन्याचं लाकीट आहे आणि एकाच्या गळ्यात तुळशीची माळ आहे जास्त सुंदर कोणतं दिसतंय रे खरं बोलायचं ठरलंय कसं ठरलंय एकाच्या गळ्यात सोन्याचं लाकीट आहे आणि एकाच्या गळ्यात तुळशीची माळ आहे जास्त सुंदर कोणतं दिसतंय खरं बोलायचं खरं बोलायचं खरं नाही बोललं की सोनं घेणार आणि माळा देणार अहो किमतीवर तर फायनल करा हा सोन्याचं एक बी तोळ्याचं लाकीट म्हणलं तर किती किंमत आहे किती 52 54 काय 63 बाप 63 म्हणजे कुठं गेलं अहो 63 रुपयाला कसली बी माळ मागा की 63,000 कुठं आणि 63 रुपये कुठं हा मग तेवढ्या किमतीचं सोनं ती लाकीट शोभून दिसतंय कमाल सोन्याचं लाकीट किती केलं तरी किमतीवर तर फायनल करावं लागेल का नाही हा काय शोभून दिसतंय ते एक पद आहे गुजराती भाषेमध्ये आपले काय ह्याचं नाव
मिराजीनं रचलेलं पद आहे. ती गुरुजी आपले गायक शिव काय ती गोडशिवाची गुरु शिकवले जातात. तोंडा पुढं नाव आहे त्याचं पाटणकर. बरोबर. शिवदास का शिवराम मोहन पाटणकर. हा बरोबर. ते महाराज ते पाटणकरचा स्वभाव ते ऋषिकेशला आणि त्याने ही पद म्हणलं. अक्षरशः माणसं गहीवर. इतकं सुंदर पद म्हणलं त्याने. ही गुजराती भाषेतलं पद. काय तिने माला मारो काम तुलसी माला मारो कामने जंगला जो मन मान